सकाळी पडलेल्या मुसळधार पावसामुळे लोकलचं वेळापत्रक तर कोलमडून गेलेलं आहेच आहे। ते पाऊस जरी ओसरलेला असला तरी मध्य रेल्वेवर अप आणि डाऊन मार्गावर अर्ध्या तासानं आता लोकल येत आहेत। त्या फलाटांवर कामावर जाण्यासाठी चाकरमान्यांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते। आपण ही दृश्य पाहतोय, रेल्वे ट्रॅकवर साचलेलं पाणी आणि हळूहळू आता पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे। मात्र रेल्वे प्लॅटफॉर्मवर चाकरमान्यांची मोठी गर्दी झाली आहे आणि या संदर्भातल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांनी। मी आता भांडूप रेल्वे स्थानक परिसरात आहे। या ठिकाणची जर परिस्थिती पाहिली तर हळूहळू रेल्वे सेवा आहे जी मध्य रेल्वेची आहे ती सुरळीत होताना दिसून येते। आपल्याला ही लोकल आहे ठाण्याच्या दिशेने जाणारी 1 नंबर प्लॅटफॉर्मवरची, ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। खरं तर भांडूप आणि नाहूरच्या दरम्यान सकाळी जेव्हा मोठा पाऊस झाला त्यावेळेला मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं। 8 इंचापर्यंत रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलेलं होतं, परंतु आता पावसाचा जोर ओसरलेला आहे त्यामुळे पाण्याचा स्तर आहे तो कमी झालेला आहे आणि त्यामुळे आता या लोकल आहेत त्या आता सुरू झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। काही रेल्वेचं वेळापत्रक जरी कोलमडलेलं असलं तरी देखील आता जे प्रवासी आहेत ते कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडलेले आहेत आणि मिळेल ती लोकल पकडून आता ते आपल्या कामाच्या दिशेने जायला सुरुवात झालेली आहे। ही डाऊन साईडची जी लोकल आहे ती आपल्याला पाहायला मिळते। तर CSTकडे जाणारी जी लोकल सेवा आहे ती देखील आता धीम्या गतीने सुरू करण्यात आलेली आहे। एकंदरीतच आता पाऊसचा जोर आहे तो ओसरल्यानंतर खरं तर आता लोकल सेवा आहे ती सुरळीत व्हायला सुरुवात झालेली आहे। अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई।